तर इकडे तयार झाली आहे आपली पनीरची भाजी। साधी सोपी पद्धत, घरात मटेरियल असेल त्यानुसारच बनवलेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना 2 मी कांदे घेतलेले आहेत, पण अगदी छान खरपूस भाजून घेतलेले आहेत। टोमॅटोही भाजून घेतलेले आहेत, अद्रक, लसूण आणि मिरची, बस। ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही घेणार नाही आहोत। तर हे सगळं मिश्रण आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। जशी मिरची घेतली ना त्यानुसारच तुम्ही लाल मसाला घ्या। पनीर गोडच असतं, त्याच्यामुळे भाजी तिखट झाली तर अतिउत्तम। तर इथे मी टाकलं आहे तेल। तेल गरम झालं की आपण थोडे थोडे खडा मसाला आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। एक एक सिंगल टाकलेला आहे आणि ते खडा मसाला टाकून झाल्यानंतर आपण जो वाटप काढलाय ना तो टाकून घेणार आहोत आणि तोही छान असा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे तर घी टाकू शकता, नाहीतर अमूल बटर ही टाकू शकता। अमूल बटर इज बेस्ट। तर इथे मी पनीरचा मसाला आणलेला तो टाकलेला आहे। अगदी नॉर्मल गरम मसाला, धने जिरे पावडर असे सगळे प्रकारचे मसाले टाकलेत आणि लाल तिखट मसाला आता मी ह्याच्यात टाकत आहे। हळद टाकून घेतलेली आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र भाजून घ्यायचं आहे। हे बघा किती छान कलर बदललाय। आता मिक्सरच्या भांड्यात जो वाटप काढलेलं ना त्याचं पाणी आपण ह्याच्यात ॲड करायचं आहे। कमी गॅसवरच हे फ्राय करायचं आहे। का माहिती आहे, गुठळ्या होणार नाहीत म्हणून। आणि तसाही झालेल्या नाही आहेत। हे बघा एकदम स्ट्रक्चर एवढं छान आले ना, त्याला घट्टपणा आलेला आहे टोमॅटो आणि कांद्यामुळे। आणि आता आपण काय करणार, पनीर जे आहे ना कट केलेले ते पनीर टाकून घेणार। पनीरचं पण सांगते मी तुम्हाला, तुम्हाला हवे तर ते तेलात डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा अमूल बटरमध्येही फ्राय करून घेऊ शकता आणि मग ते भाजीत टाकलं ना तरी चालेल। पण मी तसं काय केलं नाही आहे। ही रेसिपी वेगळी आहे, पनीरची आहे ती। आपण जे पनीर कट केलेत ना ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपण सोडणार आहोत। हे बघा एकदम मीडियम मध्यम आकाराचे मी कापलेले आहेत आणि हे आपण ह्याच्यात टाकलेले आहे। तर मीठ तिखटपणा व्यवस्थित वाटत असेल म्हणजे तुम्ही चेक करून घ्या मिठाचं, आणि व्यवस्थित झाले तर अगदी 5 मिनटं तरी त्याला ना झाकून ठेवायचं आहे आपल्याला, 5 किंवा 7 मिनटं। मुलांना ना अमूल बटर खूप आवडतं, माझ्या पनीरही आवडतं। तर ह्याच्यावरतून पण ना मी थोडंसं अमूल बटर सोडणार आहे आणि कोथिंबीर तर आहेच। तर हे बघा किती छान असं घट्टपणा आलेला आहे भाजीला। कोथिंबीर टाकून घेऊया वरतून। तर ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी।